मित्रांनो, विकासाच्या नावाखाली आपण एक सिमेंटचं जंगल तर तयार करत नाही ना, असा कदाचित आपल्याला प्रश्न पडतो कधी कधी. कारण की अगोदर काय होतं की ज्यावेळेस डांबरी रोड आणि सिमेंटचे रोड नसत त्यावेळेस मातीचे रोड असताना या जमिनीमध्ये पाणी झिरपत असे आणि झाड झुडपं हे चांगल्या पद्धतीने येत असे. याचसाठी मी आज व्हिडिओ केला की हे जे आपण झाड बघत आहोत हे साधारण 1 जुलै 2016 रोजी आम्ही हे झाड लावलेलं आहे. आणि हे झाड दाखवायचं कारण म्हणजे की यासोबत आम्ही 12 झाडं लावले होते आणि 12 पैकी आज 5-6 झाडं चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. पण व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की सिमेंटचे जे आपण रोड तयार करत आहोत त्यामुळे या झाडांचे गळे हे घोटल्या जात आहेत आणि त्यांची वाढ खुंटत आहे. जसं मी तुम्हाला सांगत आहे की 1 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने 2 करोड वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि 2 कोटी वृक्ष लागवडीमध्ये गोपाळपुरा, जालना शहरातील गोपाळपुरा सदर बाजार येथे नागरिकांच्या सहभागाने, बालगोपालांच्या सहभागाने इथं खड्डे खोदून हे वृक्ष लागवड करण्यात आले होते. आणि या वृक्षांचं आज 2023 म्हणजे साधारण 7 वर्ष झालेले आहेत. पण 7 वर्षामध्ये काही झाडं फार मोठे वाढले आणि एक झाड जे आहे त्याचा गळा घोटल्याप्रमाणे सिमेंटचा रोडमुळे तो वाढला नाही. आणि आम्ही आता 1 महिना अगोदर प्रयत्न केला की तो रोड फोडला आणि त्याचा जो कडा होता सिमेंटचा तो कडा फोडला. तर पाहतो तर काय तर नक्कीच 1 महिन्यामध्ये त्या झाडाचं खोड वाढलेलं होतं. मी आता काही तुम्हाला 2 झाडं दाखवतो, हा एक तिसरा झाड दाखवतो की कशा पद्धतीने त्याचे गळे घोटल्या गेले आणि त्याची वाढ खोडाची खुंटली होती. स्टॉप. मित्रांनो, सदरील झाड वृक्ष लागवड हे 1 जुलै 2016 रोजी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने लावण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने सामान्य नागरिकांना सुद्धा आवाहन केले होते की प्रत्येकाच्या सहभागाने शासन 2 कोटी वृक्ष लागवड करत आहे. गोपाळपुरा सदर बाजार जालना येथे गोपाळपुरामध्ये सुद्धा आपण नागरिकांच्या सहभागाने वृक्ष लागवड केलेली होती. जालना शहरातील असलेला वन विभाग या वन विभागामार्फत या झाडांची खरेदी केली होती आणि वन विभागाकडून आणलेले झाडं हे गोपाळपुरा येथील सामान्य बालगोपालांकडून खड्डे खोदून हे लावण्यात आले. हे सिमेंटचे कॉन्क्रीट जे रोड जे तयार होत आहेत, जे जंगल तयार होत आहे सिमेंटचं जंगल, तर बालगोपालांनी हे सिमेंटचे खड्डे फोडून हे खड्डे तयार केले आणि त्याच्यामध्ये वृक्ष लागवड केली. झाडे लावत असताना आपण त्या झाडाचा कोणालाही अडचण होणार नाही किंवा रहदारीला अडचण होणार नाही ही कटाक्षपणे आपण त्याची काळजी घेतलेली आहे की जेणेकरून भविष्यामध्ये एखादी रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्स किंवा पाण्याची जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेस पाण्याची जेव्हा टँकर येतात किंवा कोणाचे बांधकाम चालू असताना मोठा ट्रक टँकर येतो तर कोणाला अडचण होऊ नये, रहदारीला अडचण होऊ नये त्या अनुषंगानेच वृक्ष लागवड केलेली आहे. आणि नुसतेच वृक्ष लागवड न करता त्या झाडांचे संगोपन आणि लक्षसुद्धा आपण इथं केलेलं आहे. आपण बघू शकता की 1 जुलै 2016ला वृक्ष लागवड केली आणि त्यानंतर 1 जुलै 2017 1 वर्षांनी या झाडांचा वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा याच्यासाठी की नागरिकांना त्या झाडाचं वृक्षारोपणाचं महत्त्व कळावं आणि गेल्या वर्षी लावलेले झाडं हे नेमकं आजच्या 1 वर्षानंतर कोणत्या कंडिशनमध्ये आहे, कोणत्या रूपात आहे हे एक त्यांना सांगण्याचा प्रयत्न होता आणि एक ज्येष्ठांचा मान होता आणि त्यांचा सन्मान होता की त्यांच्या हाताने ही वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि वाढदिवससुद्धा त्यांच्या हाताने झाली पाहिजे की येणाऱ्या पिढीला हा एक चांगला संदेश गेला पाहिजे. हे जे आपण बघत आहात हे साधारण 3 वर्ष झाडाचा फोटो आहे, 3 ते 3.5 वर्ष झाडाचा. प्रत्येक वर्षी ह्या झाडाचं रूप कसं बदलत जातं या हिशोबाने आपण दरवर्षी त्या झाडांचे फोटो काढत गेलो की
किती महिन्यानंतर किती वर्षानंतर हे झाड किती वाढू शकतं आणि किती मोठं होऊ शकतं हे सुद्धा आपण जे झाड बघत आहात हे सुद्धा 3 ते 3.5 वर्षाचं झाड आहे। आणि या झाड लावण्याचा खरा आनंद जेव्हा होतो की जेव्हा कडक उन्हाळा पडतो, त्या उन्हाळ्याखाली कोणीतरी खुर्ची टाकून बसेल किंवा सावलीसाठी गाड्या तिथे लावल्या जात असत किंवा नागपंचमीच्या दिवशी लहान मुलांना झोके खेळण्यासाठी त्या झाडांचा उपयोग होईल, त्यावेळेस खरा या झाडाचा आपल्याला आनंद भेटतो। वृक्षतोडीमुळे नक्कीच झाडांची संख्या कमी होत आहे आणि त्याचा परिणाम हा पावसावर, पर्जन्यमानावर होत आहे की झाडामुळं, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पर्जन्यमान हे ओढल्या जातं आणि नक्कीच पावसाचं प्रमाण वाढतं। आपण बघत असता नेहमी की जिथं वृक्ष लागवड जास्त आहे, वृक्ष जास्त आहे, जंगलांचं प्रमाण आहे, गडचिरोली म्हणा, आंध्रा म्हणा, कर्नाटक म्हणा, तिथं वृक्ष असल्यामुळे पाऊस जास्त। मोठे पप्पा Halo. आणि काय झालं नवीन जोश या लवकर ये सबले खून दिया शहर पुलिस खून बच्चे सांगली होती मुंडा अरे बाबा नको ना कसं
इकडे ये वेगळा त्याच्यावर वजन वाढायला छोटं खायला लागलं माती मातीची गरज नाही आता पाणी कोणाच आहे काय ते कृष्ण मित्र तुम्हाला आता हे झाड दाखवतो की हे झाड आपण जेव्हा 2016 मध्ये 1 जुलै 2016 लावलं होतं आणि आज 2023 आहे तर या झाडाचं मी तुम्हाला मोजमाप दाखवू इच्छितो। आता हा माझ्याजवळ टेप आहे हे आपण इथं बघू शकता दाखव इकडे दाखव खाली आपण हे बघू शकता की 29 इंच या खोडाचा व्याप आहे आणि 74 सेंटीमीटर या खोडाचा व्याप आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरे झाड दाखवू इच्छितो। मित्रांनो त्या 12 झाडांपैकी एक झाड अजून सुद्धा हे एक आहे की या झाडाचं सुद्धा मी तुम्हाला खोड मोजमाप करून दाखवू इच्छितो की जेव्हा आपण झाड लावतो झाड लावण्याच्या अगोदर किंवा नंतर हा सिमेंटचा जो त्याच्या बाजूचा थर असतो सिमेंट रोड जेव्हा तयार होतो तो अगदी झाडाच्या खोडाला जेव्हा चिटकून जातो तर झाड वाढण्यामध्ये खोड वाढण्यामध्ये हा नक्कीच फरक पडू शकतो आणि झाडाची वाढ खुंटते त्या झाडाची वाढ होत नाही खोड वाढत नाही किंवा असं होतं की सिमेंटचा रोड जिथं आहे तिथं त्या रोड इतकं एक बिल्ला जर रोड असेल तिथं खोड वाढत नाही वरती वाढतं आणि रोडच्या खाली सुद्धा वाढतं। कदाचित यावेळेस काय होतं की एखादा मोठासा हवा आली तर त्या हवेमुळे ते झाड तुटण्याची शक्यता असते कारण की मधला जो गॅप आहे चक्रीप्रमाणे जो गॅप असतो तो वाढल्यामुळे ते झाड तग धरू शकत नाही। तर या झाडाचं सुद्धा मी तुम्हाला मोजमाप दाखवू इच्छितो। मित्रांनो साधारण 7 वर्षाचं हे झाड आहे आणि 7 वर्ष
अगोदर अगदी असं 2 फुटाचं हे वृक्ष लावलेलं होतं आणि हा 2 फुटाचं वृक्ष आज 7 वर्षानंतर साधारण 50 फूटपर्यंत याची वाढ झालेली आहे. आणि या झाडाचं तुम्हाला मोजमाप दाखवतो. दूर सर. साधारण 44 इंच. जसं आपण तिथं बघितलो की त्या झाडाचा सिमेंटमुळे गळा घोटल्यामुळे 29 इंच झाला. हा 44 इंच वाढलेला आहे. आणि याचं सेंटीमीटर 112 आहे. ते 76 सेंटीमीटर होतं. म्हणजे 112 25 साधारण 35 सेंटीमीटरचा हा फरक पडलेला आहे. 3. मित्रांनो, कोणतंही काम हा एकटा माणूस करू शकत नाही, त्याला प्रत्येकाची साथ असते. असंच मी हे जे तुम्हाला झाड दाखवत आहे हे आमच्या जमना काकूच्या हाताने लावलेलं आहे. आणि मी तुम्हाला इमानदारीने सांगतो, इतके मी झाडं लावले पण मी त्या झाडाला एक तांब्यावर पाणी सुद्धा टाकलेलं नाही. आणि ते खड्डे सुद्धा आमच्या गोपाळपुरातल्या बालगोपालांनी हे सिमेंटचे खड्डे खोदलेले आहेत. आणि ते खड्डे त्यांच्या मार्फत फोडून आम्ही हे झाड वृक्षारोपण केलेले आहे. आणि त्या काकू सारख्या काही आपल्या वरिष्ठ मंडळी आहेत, बालगोपाल आहेत गोपाळपुरातले, त्यांनी या झाडांना पाणी टाकलं आणि जीव लावला. म्हणून आज हे झाड कमी 7 वर्षानंतर एवढे मोठे 50 वर्षाची दिसत आहे. याची मेहनत आहे याची. चला. 3. मित्रांनो, गोपाळपुऱ्यामध्ये असंच अजून एक लावलेलं झाड आहे 12 झाडापैकी. हे झाड सुद्धा मी तिथं दाखवत आहे. आणि माझं झाड लावण्याचा उद्देश म्हणजे या परिसरामध्ये हिरवळ तयार झाली पाहिजे आणि सावली झाली पाहिजे. आणि बालगोपालांसाठी माझ्या लहानपणी जसे या गल्लीमध्ये झाडं होते झोका खेळण्यासाठी, तर येणाऱ्या पिढीला सुद्धा ती सावली भेटावी आणि खेळण्यासाठी झोका भेटावा म्हणून हे झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. तर या सुद्धा झाडाचं मी तुम्हाला मोजमाप दाखवणार आहे की या झाडाला किती फरक पडलेला आहे खोडामध्ये एक मोकळी जागा असल्यामुळे. 3. तर मित्रांनो, आपण या झाडाचं मोजमाप बघूया आणि 7 वर्षामध्ये या झाड किती वाढले याचं खोड किती आपण बघूया. पापा मागचं आपण मित्रांनो इथं बघू शकता की 145 इंच याचा व्यास झालेला आहे आणि 115 सेंटीमीटर. साधारण आपण अगोदर झाड बघितलं 112च होतं, हा 115 सेंटीमीटर आहे. की सांगायचं तात्पर्य की जर सिमेंटचा गळा हा जर झाडाला जर गोठल्याने गेला तर नक्कीच त्याची वाढ जास्त होईल. मित्रांनो, 2016ला वृक्षारोपण केलेल्या झाडांचं नियोजन आणि सद्यस्थिती मी तुम्हाला 2023 आज 6 डिसेंबर 2023 रोजी दाखवली. तर वृक्षारोपण करत असताना सिमेंटचा रोड तुम्ही जास्त वृक्षारोपण करताना जो जास्त चांगल्या प्रकारे फोडताल किंवा झाड लावल्यानंतरही 5-6 वर्षानंतर त्याची निगा राखताल आणि त्याची काळजी घ्याल तर नक्कीच झाड चांगले वाढेल आणि येणाऱ्या पिढीला त्याचा नक्की फायदा होईल.